नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या वैशालीज होम डायरीमध्ये। चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। सकाळी आमच्या घरासमोर हे छोटे छोटे पक्षी अन्नाच्या शोधात येतात। त्यासाठी थोडंसं धान्य आणि पाणी ठेवलं की किती आनंदाने ते खातात हे पाहून मनाला खूप समाधान मिळतं। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी फोडणीच्या शेवाळ्या बनवणार आहोत। तर चला, अगोदर आपण शेवाळ्या तुपावर चांगल्या खमंग भाजून घेतल्या आणि नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, जिरे, मोहरी टाकून फोडणी करून घेतली आणि साईडला आपण चहाही करून घेतला। नंतर आपण भाजून घेतलेल्या शेवया त्यामध्ये मिक्स केल्या फोडणीमध्ये आणि आपण साईडला पाणीही गरम करून घेतलेले होते। गरम केलेले पाणी आपण त्यामध्ये टाकून घेतले। नंतर गावरानी तूप टाकून घेतले, मीठ टाकून घेतले आणि छान असे हलवून घेतले। आता आपण पोकळ्याची भाजी बनवून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण पोकळा हा स्वच्छ निवडून घेतला आणि धुवून घेतला। त्यानंतर तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून हिरवी मिरची, लसूण टाकून घेतले आणि पोकळा हा स्वच्छ धुवून घेतलेला होता तोही टाकून घेतला। आणि एक विशेष म्हणजे भाजी शिजताना केव्हाही मीठ कमी टाकावे, कारण पालेभाज्या हा शिजल्यानंतर कमी होतात। नंतर पोळ्याही बनवून घेतल्यात, काही 2-3 फुलकेही बनवून घेतले। असा आजचा काही आपला मेनू होता। चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।